उकळते बघा. जरा गॅस बारीक करून छान उकळू द्यायची. झाली अशी जराशी दाटसर, अगदी खूप पातळ पण नाही करायची, खूप घट्ट पण नाही, छान होते. झालं. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. एरवी आपण भेंडी घेतो ती कशी कोवळी कोवळी घेतो ना, तर मी आज जरा थोडीशी मिक्स घेतली भेंडी, जास्त घेतली होती. एक त्याची वेगळी रेसिपी बनवायची मला, आज ती तुम्हाला दाखवते. ते बघा, ही जरा कोवळी कोवळी भेंडी ती बाजूला काढून घेते. आणि जी जून भेंडी आहेत ना, त्याची मी आज आमटी करणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. चला तर सांगते तुम्हाला मी काय करते ते. थोड्या जून भेंड्या बघून घेते. ह्याचे ना दाणे काढायचे. भेंड्याच्या दाण्याची आमटी करते मी, दाखवते तुम्हाला. हे बघा, अशी भेंडीला मध्ये एक काप देऊन त्याचे दाणे काढून घ्यायचे सगळे. जरा किचकट काम असतं, कारण भेंडी चिकट असते त्यामुळे. पण हे बघा, असे काढते मी. मध्ये एक सुरीने काप देऊन भेंडीचे दाणे चांगले सहज निघतात. पण भेंडी जून असल्यावर दाणे निघतात ना, त्यामुळे मग मी थोडी भेंडी जून बघूनच आणली. हे बघा, असे सगळे दाणे काढून घेते. थोडा वेळ लागेल पण काढते. भेंडीची आमटी खूप छान होते या दाण्याची. आणि शक्यतो ना आमच्याकडे बाळंतिणीला पण देतात ही भेंडीची आमटी, खूप पौष्टिक असते. चला तर, हे बघा काढून घेते. हे असे दाणे निघतात बघा. काही जून पण आहेत आणि काही कोवळी आहेत, ती बाजूला काढून ठेवते. जी कोवळी आहेत ती भाजी करण्यासाठी. हे बघा, इतके दाणे निघाले. ही एवढी भेंडी सोलली तेव्हा एवढे दाणे निघाले. काही कोवळी निघाली ती बाजूला ठेवली. हे बघा, चांगली अर्धी वाटी दाणे निघालेत. आता ही सालं आहेत ती फेकून द्यायची, त्याचा काही उपयोग नाही कारण जुने आहेत ना. हे बघा, मी इथं ना लसूण घेतलाय, 2 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं ओलं खोबरं घेतलंय. सुकं घेतलं तरी चालेल वाटायला. आता हे दाणे मी ह्या कढईत थोडंसं तेल टाकून भाजून घेते. थोडंसं तेल टाकायचं. हे बघा, दाणे चांगले असे तेलात भाजून घ्यायचे. त्याच्याबरोबरच ती मिरची आणि खोबरं पण त्यातच टाकून द्यायचं. हे बघा, खोबरं बारीक करून त्यात टाकलं आणि ती मिरची पण त्यात टाकून द्यायची, म्हणजे ते एकत्रच भाजलं जाईल. हे बघा, चिरून टाकते ह्या 2 मिरच्या. आपल्याला हिरवी मिरची नसली वापरायची तरी नका वापरू. मी 2 मिरच्या आणि मग नंतर लाल तिखट वापरणार आहे. हे बघा, असं मस्त हे भाजून घेतलं चांगलं. आता हे थोडंसं गार होऊ देते, कारण आपल्याला हे मिक्सरमधून काढायचं आहे. पूर्वी आम्ही पाट्यावर वाटायचो खरं तर, पण आता काय, आता सगळं मिक्सरमध्ये होतं आहे. हे बघा, हे असं मस्त जाडसरच वाटायचं, अगदी खूप बारीक नाही करायचं, जाडसरच ठेवायचं. थोडंसं करायला घेते आमटी. तेल घालते. जिरं घातलं. थोडी मोहरी घातली. हा थोडासा चेचलेला लसूण आहे फोडणीला. 2-3 पाकळ्या मी त्यात वाटल्यात. पण कांदा घालते आता. एक छोटासा टोमॅटो, कोथिंबीर, कांदा घेतलाय मी. हे बघा, कांदा चांगला लालसर भाजला. आता टोमॅटो, कोथिंबीर घालून घेते. तिखट घातलं घरातलं. आपण मिरच्या घातल्यात ना 2, मग त्याप्रमाणेच थोडं, एक छोटा चमचा घातला. हळद घातली थोडीशी. छान असं परतून घेतलं चांगलं.
आता हे जे वाटून घेतलं आहे ना आपण, त्यात थोडंसं पाणी घालून फोडणी घालायची. त्याला पाणी घालायचं थोडं, म्हणजे ते पातळ होतं. अशी मस्त फोडणी घालायची त्याला. भेंडीचे दाणे खूप पौष्टिक असतात. शिवाय अजून भेंडीचा काढासुद्धा करून पितात. अगदी 2 ग्लास पाणी टाकून अर्धा ग्लास करायचं, इतकं शिजवून घ्यायचं. हे बघा, हा माझ्याकडे किचन किंग मसाला आहे, तो 1 पाव चमचा घालते. हां, आणि ते काढायचं सांगत होते ना मी भेंडीच्या. भेंडी शेंडा बुडका काढून ना अशीच चिरून टाकून द्यायची. 2 ग्लास पाणी टाकायचं आणि ते उकळून फक्त अर्धा ग्लास करायचं मीठ टाकून, आणि तो काढा प्यायचा. खूप चांगला असतो, पौष्टिक असतो खूप. हे बघा, असं मस्त पातळ आमटी केली, मस्त फोडणी घातली. आता उकळू द्यायची जरा चांगली. हे बघा, तुमच्याकडे करतात का अशी आमटी? करत असली तर मला नक्कीच सांगा. आमच्याकडे खास करून बाळंतिणीला देतातच, कारण पौष्टिक असते. कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.